पंचायत समिती त्याचबरोबर रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संविधान गौरव दिन म्हणजेच संविधानाचा या ठिकाणी गौरव करण्याचा एक मोठा कार्यक्रम संपन्न झालाय। त्यानिमित्तानं प्रामुख्याने या संविधान गौरव दिनासाठी व्याख्यान करण्यासाठी व्याख्याते जगदीश ओहोळ सर, जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक आज या ठिकाणी व्याख्यान दिलेले आहेत। सर, काय सांगणार आहात आजच्या या संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं, काय सांगणार आहात आज नवी मुंबईमध्ये? खरं तर बौद्धजन पंचायत समिती 501 यांनी हा खूप छान चांगला उपक्रम राबवलेला आहे। संविधानाविषयी जनजागृती होणं हे खूप गरजेचं आहे आणि सध्याच्या काळामध्ये तरुणाईमध्ये, नव्या पिढीमध्ये संविधानाविषयी अधिक जनजागृती होऊन या कार्यक्रमाने त्याला हातभार लागणार आहे आणि संविधानाच्या जनजागृतीबरोबरच संविधानाच्या अंमलबजावणीसाठी काम करणारी ही सगळी माणसं आहेत आणि खूप छान कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं। सध्याच्या परिस्थितीला संविधान ही किती महत्वाची आहे? कारण आजची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं बोललं जातं की संविधान हे धोक्यात आहे वगैरे वगैरे, कसं बघता याकडे? नक्कीच, म्हणजे जसं काही गोष्टी राजकीय असतात, काही गोष्टी सामाजिक आहेत। संविधानाविषयी संविधान हे केवळ एक पुस्तक नाहीये। बरोबर। संविधान हा काय फक्त डाटा नाही की ते ठेवलंय आणि छान दिसतंय म्हणजे ओके आहे। संविधान धोक्यात असणं किंवा संविधानाला धोका असणं म्हणजे काय, तर त्याची अंमलबजावणी कशी चालली आहे, ह्या संविधानाअंतर्गत ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या कशा काम करतात ह्याच्याकडं पाहणं आणि त्या व्यवस्थांवरती अंकुश ठेवणं आणि त्या व्यवस्थांकडून काम करून घेणं आणि ते योग्य काम करून घेणं म्हणजे संविधान जिवंत ठेवणं आहे। त्यामुळं एक अभ्यासक म्हणून कशी चालली आहे काय वाटतं? सध्या संविधानाची अधिक प्रकर्षाने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। संविधानाच्या अंमलबजावणीवरती फोकस करून बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं तसं त्या प्रकारे अंमलबजावणी संविधानाची आणखीन करणं गरजेचं आहे। अशी तुम्ही बोलताना म्हणालात की प्रामुख्याने 3 संदेश या ठिकाणी दिलेले आहात। त्या संदेशापैकी एक घरावरती शासनकर्ती जमात बनायची तुम्ही एक संदेश दिलेला आहे, परंतु सध्या शासनकर्ती जमात होण्याची बहुजनांची ही तयारी कुठंतरी कमी पडते असं तुम्हाला वाटत नाही का? काय सांगणार त्या? नक्कीच ते कमी पडताना दिसतंय, पण त्याच्याबरोबर मी दुसरा एक संदेश सांगितला होता की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। ह्यातला आपण डायरेक्ट तिसऱ्या टप्प्यावर गेल्यामुळं ते पुढचं जे ध्येय आहे आणखीन की शासनकर्ते होणं, ह्या त्याच्याच पायऱ्या आहेत। जर आपण शिकलो आणि संघटित झालो तर ते शासनकर्ते होण्यापर्यंत। आणि मला दुसरं एक आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, तुम्ही खूप छान चांगलं बोलत आहात। तर शासनकर्ता होणं म्हणजे केवळ राजकीय सत्तेत जाणं म्हणजे शासनकर्ता होणं हे बाबासाहेबांना अपेक्षित नाहीये। तुम्ही सत्तेच्या सगळे जी दारं आहेत बाकीची, तुम्ही या देशामध्ये प्रशासक होणं, या देशामधल्या महत्वाच्या पदांवरती जाणं, मोक्याच्या जागा मारा, हा जो बाबासाहेबांचा संदेश आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे। मोक्याच्या जागा मारणं म्हणजे सुद्धा शासनकर्ता होणं आहे आणि त्यात ज्या शक्य आहे त्या मार्गाने सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि आजच्या पिढीने लक्षात ठेवलं पाहिजे। तर संविधान आज एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना देखील सर्वोच्च संविधान भारत देशाचा आहे, परंतु तरी देखील CJI जस्टिस जे गवई आहेत यांच्यावरती बूट फेकून मारण्याचा सुद्धा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। त्याबद्दल सत्तेमध्ये असलेले कुठलेही जे नेते आहेत हे बोलताना दिसत नाही, यावर तुमचं काय प्रतिक्रिया? यावरती खरं तर CJIंनाच प्रतिक्रिया विचारली पाहिजे। आपण दुसरे काय बोलले नाहीत, CJI पण काय बोलले नाहीत स्वतः, त्यांनीच बोलायला पाहिजे होतं। त्यांच्या हातात सत्ता होती। आता त्यांनी खरं तर ह्याच्यावरती भूमिका घेऊन हे खरं तर वेगळ्या अँगलने त्यांनी हे पुढे आणायला पाहिजे होतं। त्यामुळे आपण त्याच्यावर काय बोलणार, तेच नाही बोलत तर आपल्यासारख्या शेवटच्या माणसाने बोलून काय उपयोग? जो इतक्या वरती गेलेला त्यांनी बोलणं खरं ह्याच्यावर अपेक्षित आहे। संविधान असेल किंवा सध्याच्या परिस्थितीला अगदी शेवटचा प्रश्न घेतो की इथल्या तरुण वर्गांनी कशा पद्धतीनं बघितला पाहिजे, त्याचा अभ्यास कसं केला पाहिजे, एक आव्हान म्हणून काय सांगणार? अशा पद्धतीनं म्हणण्यापेक्षा संविधानाची कलमं पाठ केली म्हणजे सगळं झालं असं मला वाटत नाही। मी मगापासून जे म्हणलो की संविधान राबवणारे होणं आणि संविधानाची अंमलबजावणी करून घेणारे होणं हे दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे। संविधान म्हणजे केवळ एक पुस्तक सुरक्षित आहे म्हणजे सगळं चांगलं चाललंय असं नाहीये। ते पोखरलं जाऊ शकतं, पोखरलं जात आहे। त्या काळामध्ये आम्ही ते जपण्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते लक्षात घेऊन अभ्यासपूर्णरित्या मैदानात उतरलं पाहिजे। जग बदलणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे पुस्तकाची जी आवृत्ती आहे जवळजवळ 61वी आवृत्ती तुम्ही काढलेला आहात. त्याच्यामध्ये काय प्रामुख्याने एक महत्त्वाचा संदेश त्याच्यामध्ये दिलेला आहे ते जे तुम्ही सांगण्यासाठी या ठिकाणी खरं म्हणजे तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बाबासाहेबांवर जगामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं लिहिली आतापर्यंत. बरोबर. माझ्यासारख्या एका तरुण पोराने हे पुस्तक लिहिलं आणि 2 वर्षामध्ये त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग कोणालाही वाटतं की काय लिहिलं असं वेगळं. तर मला आवर्जून सांगावं वाटतं की म्हणजे आता 400 पानाचा ग्रंथ आहे. आताची पिढी नाही वाचणार ना. बरोबर. आता बदलत चाललंय ना हे. मेंटॅलिटी बदलते, त्यांची भावना बदलते, विचार करण्याची प्रोसेस बदलते. ते बदलतंय ना, ते बदल आपण लक्षात घेऊन ते लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि म्हणून नव्या पिढीने त्यांनी ते डोक्यावर घेतलं, त्यांना ते आवडलं. त्याच्या पलीकडे जाऊन हे पुस्तक सर्कलच्या बाहेर गेलं. म्हणजे आतापर्यंत असं बहुतांश असं वाटायचं की आंबेडकरांचं पुस्तक म्हणजे बाबा त्यांच्या समाजाने वाचायचं. मी त्याला एक वेगळा बाज दिलेला आहे की हे मोटिवेशनल आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. ह्याला जातीचा अँगल लावू नका. कुठल्या विद्यार्थ्याला वाटतं की बाबा त्याला शिकायला जाऊ नये परदेशात. ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बाबासाहेब मोटिवेशनल आहेत किंवा त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यात सगळ्या थिअरीज आहेत की बाबासाहेब राजकारणात कसे यशस्वी होतात, की बाबासाहेब घोषणा करतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही 35ला आणि 36ला बाबासाहेब 11 आमदार निवडून येतात. कसं काय? मग आता तर आम्ही म्हणतो की जातीवर बोलल्यावर निवडून येत नाही. बाबासाहेब त्याच्या डायरेक्ट धर्माला ठोकर मारली. ही धर्म पाळणार नाही. हे कसं काय साध्य होतं? तर ती बाबासाहेबांच्या काही बाबासाहेबांची धोरणं आहेत, बाबासाहेबांचे वेगळेपण आहे ते मांडण्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जगाने बाबासाहेब कसे स्वीकारले हे मी या पुस्तकात 11 प्रकरणं आहेत की कोणत्या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराने काय चाललेलं आहे हे मांडलेलं आहे. अगदी कालच एक घडलेली घटना मी काल त्याच्यावरती बोललो की खरं तर आता बोललं वाटलं नाही मला ते की बाबा संविधान दिनाला बाबासाहेबांना संविधानाचे निर्माते म्हणून स्टेटस ठेवावा का किंवा तसे पोस्ट करावं का किंवा बोलताना भाषणात अनेकांना प्रश्न उठतो की बाबासाहेबांना श्रेय द्यावं का असा प्रश्न उठतो. कोण आहेत हे आयरे गैरे इकडचे कुठंतरी स्टेटस कुठंतरी बोलणारे ह्यांना प्रश्न पडतोय की बाबासाहेबांना म्हणू का नको. आणि त्याच दिवशी परवा संविधान दिनाला 76वा भारतात संविधान दिन होतोय आणि या जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची जी मुख्य संघटना आहे युनेस्को, युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्स मधल्या पॅरिसमध्ये आहे आणि त्या पॅरिसमधल्या मुख्यालयाच्या आवारामध्ये युनेस्कोच्या महासंचालकांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. काय म्हणजे तुम्ही अरे हे बाबासाहेब हे जगाला जे कळलेले आहेत ते बाबासाहेब मी पुन्हा एकदा या पुस्तकाच्या माध्यमातून नव्याने मांडले आणि कुठल्या देशामध्ये बाबासाहेबांना कशा प्रकारे अभिवादन केलं जातं किंवा फक्त अभिवादन नाही तर ते कसे विचाराने काम करतात बाबासाहेबांच्या हे त्यामध्ये सांगितलं. म्हणून ते तरुणाईने एवढं स्वीकारलं आणि लोकांना ते आवडतंय. तुम्ही हे वाचा, तुम्हाला ते नक्की आवडेल असं मला आवडलं सांगावं. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते जगदीश ओवाळ सर जे प्रामुख्याने संविधानावरतीच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती देखील संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगामध्ये त्यांचे पुस्तक जे पोचलेलं आहे जग बदलणारा बाप माणूस हे या ठिकाणी प्रामुख्याने व्याख्याते म्हणून होते. खूप सुंदर असं त्यांनी व्याख्यान केलं संविधानावरती. त्यांनी या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.